नमस्कार मंडळी, महालक्ष्मी रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। तर मी आज करणार आहे आळूच्या पानांच्या वड्या। तर कशा केल्या ते तुमच्याशी शेअर करते। तर आळूच्या पानाशी स्वच्छ धुवून घेतले, नंतर बेलण्याने अशा शिरा दाबून घेतल्या। तर शिरा अशा दाबून घेतल्या ना तर वड्या जिभेला ना चरचर करत नाहीत। तर त्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा। ह्या पद्धतीने असे केले ना खूप छान वड्या होतात। आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका। तर चला तर मग ते वाटण कसं केले ते तुमच्याशी शेअर करते। कोथिंबीर, खोबरं, आलं, लसूण ह्यांची पेस्ट करून घेतली। नंतर हिरवी मिरचीचा ठेचा पण करून घेतला। मग एका प्लेटमध्ये एक वाटी बेसन पीठ घेतलं, 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं, लाल मिरची पावडर घेतलं, हळद, थोडासा ओवा हातावर चोळून घेतला। ओवा टाकला ना ह्या वड्यांना वेगळाच सुगंध येतो, म्हणजे खाण्यामध्ये वेगळीच मजा येते। आणि चवीनुसार मीठ, हिरवं वाटण टाकलं, मिरचीचा ठेचा टाकला। ते टाकल्यानंतर छान असं हाताने आधी पीठ मळून घेणार आहे, तुम्ही बघू शकता। आणि वाटीमध्ये थोडं पाणी घेतलं, ज्या वाटीमध्ये पीठ घेतलं होतं ना त्याच वाटीने थोडं पाणी टाकत जायचं। आणि पीठ असं छान पातळसर करायचं, जास्त घट्ट करायचं नाही, पातळ म्हणजे हे बघा तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने करायचं पीठ। छान असं भज्यांना ज्या पद्धतीने करतो ना सोडले जातील तसं गळालं पाहिजे पीठ। आणि हाताने थोडं थोडं पानाला लावत जायचं, सगळ्या बाजूनी लावून घ्यायचं पीठ। हे छान पानांना पीठ लावून घेतलं ना आणि असे एक एक पानं घ्यायचे, एकावर एक असे ठेवून दिले ना तर पीठ छान असं त्या पण पानाला लावून घ्यायचं। असे माझ्याकडे फक्त 6च पानं होते, मग ते पानांच्या मी अशा प्रत्येक बाजूनी लावून घेतलं पीठ। ते झालं ना मग परत एकदा एक पान मी असं आडवं ठेवलं आणि ते शेवटचं पान होतं त्याला पण असं पीठ लावून घेतलं। पीठ सगळीकडे पसरून दिलं ना तर वडे छान होतात आणि खाण्यामध्ये वेगळीच मजा असते। तर परत असं ही घडी घालून घ्यायची पानांची, तुम्ही बघू शकता त्याप्रमाणे खूप मोठी घडी घालून झाली होती माझी। आणि मग नंतर ते उरलेलं पीठ असतं ना थोडं थोडं त्याला लावत जायचं, कारण ते चिटकलं जायला पाहिजे। असं चिटकण्यासाठी सगळीकडनं पीठ लावलं, बेसन पीठ ते जे मिश्रण केलं होतं ना पिठाचं ते, आणि अशा घड्या घालत गेले। घड्या घालून घेतले ना तुम्ही बघू शकता का कशाप्रमाणे घड्या घातलेल्या आहेत। आणि ते पीठ सारखं असं लावत जायचं, म्हणजे जेणेकरून त्या घड्या अशा जास्त बंद झाल्या पाहिजेत आणि शेवटचे जे टोकं आहेत ना ते असे दुमटले पाहिजेत, जेणेकरून ते निघले नाही पाहिजे, कारण आपल्याला हे ना उकडण्यासाठी ठेवायचे आहे। तर चाकूने असं कट केलं आणि इडलीचं भांडं आहे ना त्याच्यामध्ये असे उकडायला ठेवून दिले। 15-20 मिनटं उकडायला ठेवून दिले आणि चाकूने चेक केले झाल्यात का नाहीत म्हणून। ते झाल्यानंतर काढल्या आणि थंड झाल्यानंतर परत मग असे चाकूने कट केले, तुम्ही बघू शकता। खूप छान या वड्या झाल्या होत्या। तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका। खूप छान या वड्या झाल्या होत्या। आळूच्या वड्यांना आठवड्यातून 2दा तरी किमान खायला पाहिजे, कारण ह्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहेत। ज्यांना किडनी स्टोन म्हणजे मूतखड्याचा त्रास वगैरे असेल ना तर त्यांनी आवर्जून ह्या वड्या खाल्ल्या पाहिजे। खूप छान झाल्या होत्या ह्या वड्या। आणि नंतर तेल गरम झाल्यानंतर अशा तळून घेतल्या लालसर होईपर्यंत, तुम्ही बघू शकताय त्यांचा आकार कसा झालेला आहे। छान अशा लालसर झाल्यानंतर काढून घेतल्या आणि प्लेटमध्ये असे थोडेसे तीळ आहेत ना ते वरनं टाकले। तीळ आहेत ना मी आधी भाजून ठेवलेले होते, ते तुम्हाला दाखवू शकले नाही, सॉरी बरं का। आणि नंतर ह्या तीळ टाकले ना, तीळ पण शरीरासाठी खूप पौष्टिक आहेत। तर ह्या पद्धतीने आळूच्या वड्या झाल्या होत्या, त्यांचा आकार तुम्ही बघू शकता। आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, धन्यवाद।